आंखों से वार कर देना। आंखों से वार कर देना। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपले जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिकपिक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला इमोजीचे एक तुम्हाला इथं PNG ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट PNG हाईड आहे ते आपल्याला अनहाईड करायचं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. स्टार्टिंगपासून जे मित्रांनो आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगपासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. फोटो कसे ॲड करायचे सांगतो, खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. करेक्ट मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट बिटला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो, आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक बिटला मी एक एक फोटो इथनं ॲड केलेला आहे शेवटपर्यंत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी करेक्ट बीट सांगतो त्या बीट्स जवळ यायचं आहे. करेक्ट आपल्याला 5.19 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 9.7 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. थोडंसं मित्रांनो आपल्याला इथनं स्क्रोल करायचं आहे. करेक्ट मित्रांनो, आपल्याला 23.14 सेकंदापाशी यायचं आहे. 23.14 सेकंदापासून जे आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करण्यास सुरुवात करायची आहे ते आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. 23.14 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. मित्रांनो, अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हाय इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे
त्या आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. इफेक्टमध्ये चेंजेस आहेत पुढं, त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ मित्रांनो समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, पहिला मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो सर्व फोटोला. एकच फोटोला आपल्याला इथनं इफेक्ट चेंज करायचा आहे. 19.26 सेकंदासमोर जो फोटो आहे, त्या पहिल्या फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी ब्लिंक नावाचा एक तुम्हाला इफेक्ट हाईड आहे, तो आपल्याला इथनं सिम्पली अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता मित्रांनो, आपण सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट स्टाईल घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये त्याच्या स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट आकारात ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.